रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत आहोत. आतापर्यंत आपण वारकरी या शब्दाचा अर्थ व वारकऱ्याचे मुख्य लक्षण या संबंधी चर्चा केली. त्याचबरोबर काही आधुनिक अभ्यासकांच्या मते वारकरी पंथातील संतांनी हा जो वारकरी पंथ स्थापला त्यांचा हेतू हा पंथ स्थापण्यात वैदिक धर्माविरुद्ध बंड पुकारून त्यात क्रांती घडवून आणण्याचा होता असे काही अभ्यासक म्हणतात. पण वास्तविक स्थिती अगदी वेगळी आहे. वारकरी पंथ हा वैदिक धर्माविरुद्ध बंड नसून त्याची तो एक शाखा आहे व तो मूळच्या धर्मास उजाळा देण्याकरता जन्मास आला आहे. याविषयी आपण अशी चर्चा केली. वारकरी संप्रदाय श्री ज्ञानदेव नामदेव यांच्याही पूर्वी होता असे आपण बघितले. श्री ज्ञानदेवांनी व श्री नामदेवांनी विखुरलेल्या वारकरी भक्तांची आपल्या सामर्थ्याने संघटना केली आणि ज्ञानेश्वरी व अभंग लिहून या पंथास सुव्यवस्थितता आणली. अशा प्रकारे या आपल्या संप्रदायाची संघटना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. म्हणून बहिणाबाईनं असं म्हटले आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. याविषयी आपण चर्चा केली. आता आपण श्री पांडुरंग मूर्तीचा काळ बघणार आहोत. तर वारकरी पंथातील प्रमुख गोष्ट म्हणजे श्री पंढरीनाथाची वारी ही होय. अर्थात पंढरीनाथाच्या मूर्तीचा इतिहास जसा मिळेल त्यावर वारकरी पंथाचा मूळचा इतिहास बराचसा अवलंबून आहे. पण हा इतिहास पुंडलिकाच्या कालावरही अवलंबून आहे. कारण नरसिंह अवतार जसा श्री प्रल्हादाकरिता तसाच हा श्री विठ्ठल अवतार माता पिता सेवक जो पुंडलिक त्याकरिता आहे. भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकाच्या सेवेने संतुष्ट होऊन त्याचकरिता पंढरीस आले व विठेवर उभे राहिले ही गोष्ट सकळ संतांना मान्य आहे. देव पंढरपुरास वैकुंठातून गोकुळातून का द्वारकेहून आले याबाबत वेगवेगळी प्रमाणे सापडतील. पण ते पुंडलिकाकरिता पंढरीस आले ही गोष्ट सर्व संतांनी सारखीच सांगितलेली आहे. उदाहरणार्थ तुकाराम महाराज म्हणतात, उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाची प्रीती उभे विठे उभा राहिला. वैकुंठीचा देव आणिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाली येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे. तुकाराम महाराज आणखीन एका ठिकाणी म्हणतात, द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. त्याचप्रमाणे देव पंढरपुरास रुक्मिणीसहित आले, गाई गोपाळ घेऊन आले का एकटे उघडे आले यात भेद असले तरी परंतु ते पुंडलिकाकरिता पंढरीस आले हे निश्चित आहे. युगे 28 विटेवरी उभा वामंगे रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा असे नामदेव महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे गाई गोपाळांच्या संगे आले लागे पुंडलिका आले लागे पुंडलिका. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकिले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. शिवाय वारकऱ्यांची शांती पुंडलिका वरदा हरिविठ्ठल तिची उद्घोषणा भोजनात व कीर्तनात करतात. ती पुंडलिकाकरिता देव आले हेच दाखवते. गॅजेटियरमधील माहिती देणाऱ्या लेखकाने या घोषणेचा अर्थ हे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल असा केला आहे. हा अर्थ कोण्याही वारकऱ्यास मान्य नाही. वास्तविक हिचा अर्थ पुंडलिकाला वर देणाऱ्या हे विठ्ठला असा संबोधन स्वरूपाचा आहे. वारकरी पंथाचा इतिहास हा वारकऱ्यांचे उपास्य दैवत जे श्री पांडुरंग त्यांच्या मूर्तीच्या इतिहासाशी निगडीत असावा हे अगदी स्वाभाविक आहे. कारण वारकऱ्यांची उपासना अथवा साधना श्री पांडुरंगाभोवती केंद्रित झालेली आहे. परंतु यामुळे सामान्य मनुष्य वारकरी पंथाचा इतिहास व मूर्तीचा इतिहास यांचा जो संबंध मनाने जोडील तितका संबंध दोघांचा नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट वारकरी पंथाचा इतिहास वाचताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण विठ्ठल भक्ती वारकरी साधना या दोन्ही गोष्टी एकच नव्हेत. वारकरी हा विठ्ठल भक्त असतो पण प्रत्येक विठ्ठल भक्त वारकरी असेलच असे नाही. कारण उदाहरणार्थ मध्व संप्रदायातील मंडळी ही विठ्ठल भक्त आहेत म्हणून ती वारकरी असतीलच असे म्हणता येणार नाही.
शिवाय वारकरी पंथाचा इतिहास श्री पांडुरंग मूर्तीभोवती केंद्रित झाला आहे ही गोष्ट खरी आहे, पण तो मूर्तीच्या वारकरी पंथातील पुढारी साधूंच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनाभोवती केंद्रित झाला आहे. नुसत्या ज्या पार्थिव घटकावयाची मूर्ती बनली आहे, नुसत्या ज्या पार्थिव घटकावयाची ती मूर्ती बनली आहे त्या घटकावयाच्या इतिहासाभोवती नव्हे. हे सांगण्याचे कारण असे आहे की हल्ली संशोधन नवीन शोध काढू लागले आहेत. मूर्तीबाबत निसंदिग्ध असा शोध फारच थोडा लागलेला दिसतो. पण कोणी म्हणतात की ही आजची मूर्ती शंकराचार्यांच्या वेळीची नाही, कोणी तर म्हणतात की ही ज्ञानोबा तुकोबांच्याही वेळीची नाही. या मतांचा थोडा बहुत विचार योग्य प्रसंगी आपण करू, पण या सर्वांचा सविस्तर विचार प्रस्तुतच्या प्रसंगी करणे अशक्य आहे, कारण तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल. शिवाय या चर्चेसाठी वारकरी पंथाच्या इतिहासाच्या लेखात फार जागा अडवण्याचे कारण नाही, कारण आपण म्हटल्याप्रमाणे आपण मूर्तीचा इतिहास नव्हे तर वारकऱ्यांचा इतिहास बघत आहोत व तेवढ्यापुरताच या मूर्तीबाबत जे प्रश्न उत्पन्न केले गेले आहे त्याचा विचार आपण मांडणार आहोत. प्रथमतः पांडुरंग मूर्तीसंबंधी जो उपलब्ध पुरावा आहे त्याचा विचार करू. त्याचे 4 भाग करता येतील. एक म्हणजे पौराणिक, 2 अभंगीय, 3 शिलालेखीय व 4 इतर. आता या एका भागाची आपण चर्चा पुढील येणाऱ्या भागांमध्ये करू. रामकृष्ण हरी.